आमचा सुरेश बिराजदार आहे। ह्या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती, परंतु काही अडचण आली, मी त्याला थांबवलं। पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो, सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार। आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाहीत, आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत। ह्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी धाराशिव लोकसभेच्या जाहीर सभेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय नेते सुरेशदाजी बिराजदार यांना विधिमंडळामध्ये घेण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द अजितदादा पाळतील असा विश्वास धाराशिवमधील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे। त्याचं कारण असं की सन्माननीय अजितदादा पवार ज्यांना शब्द देतात तो शब्द पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि तो पूर्ण करतात। याचं उदाहरण आपण बघितलं असेल की सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी राजेश विटेकर साहेबांना शब्द दिला होता, त्याच पद्धतीनं शिवाजीराव गर्जे साहेबांना शब्द दिला होता, तो शब्द सन्माननीय अजितदादांनी पूर्ण केलेला आहे। त्याच पद्धतीनं साताऱ्याच्या लोकसभेच्या अनुषंगानं नितीन पाटील साहेबांना सुद्धा राज्यसभेवर घेण्याचा शब्द दिला होता, तोही शब्द अजितदादांनी पाळलेला आहे आणि निश्चितपणानं आम्हाला सुद्धा दिलेला शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून अजितदादा पाळतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धाराशिवमधील तमाम कार्यकर्त्यांना आहे। दादा जो शब्द देतात ते पाळतात अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांची आहे आणि निश्चितपणानं धाराशिवच्या सुद्धा कार्यकर्त्यांचा गेल्या अनेक दिवसापासूनचा वनवास थांबेल आणि निश्चितपणानं सुरेशदाजी बिराजदारांना सुद्धा अजितदादा संधी देतील असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।